तुमच्या आमच्या गोष्टीमध्ये ही गोष्ट आहे. एका व्यक्तीच्या गळ्यात ही लोखंडाची चैन होती आणि त्याला विचार आला, की आपली ही लोखंडाची चैन सोन्याची चैन झाली पाहिजे आणि त्यासाठी तो परी शोधायला निघाला. तो परी शोधत असताना जंगलात जायचा, नदीकाठी जायचा, एक दगड घ्यायचा आणि सोन्याच्या चैन करण्यासाठी आपल्या लोखंडाच्या चैन लावायचा, फेकून द्यायचा. लोखंडाच्या चैन लावायचा, फेकून द्यायचे. असे त्यांनी दिवस गेले, महिने गेले, वर्ष चालले. 2 वर्ष गेले, 3 वर्ष गेले, 4, 5, 6, 7 असं वर्षानुवर्ष दिनचर्या त्यांनी सुरू केलं होतं. आता हा माणूस म्हातारा झाला आणि म्हातारा झाल्यावर त्याचं लक्ष आपल्या चेनकडे गेलं. तेव्हा त्याच्या गळ्यातल्या चेनचं रूपांतर हे सोन्याच्या चेनमध्ये झालं होतं. पण त्याचं लक्ष हे खूप उशिरा गेलं. आता इतके दगड त्यांनी घेतलेले होते आणि फेकून दिलेले होते. त्यापैकी एखादा दगड परीस असेल आणि तो दगड त्यांनी लावलेला असेल तेव्हा ती सोन्याची चैन झालेली असेल. पण या माणसाच्या लक्षात आलं नाही. हा माणूस फक्त दगड घ्यायचा, लावायचा, फेकायचा, दगड घ्यायचा, लावायचा, फेकायचा. याने कधी त्या चैनीकडे लक्ष दिलेलं नव्हतं. लक्ष द्यावं, लक्ष देऊन केलेलं काम कधी पण सफल होतं.